नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत नयना ऐन वेळेवरती शूटला आली नाही, त्यामुळे खूप मोठं संकट आलं. आता आद्वेकला आणि कलाला स्वामीनाथन सरांनी सांगितलं की तुम्ही दोघांनी शूट करावं आणि त्यासाठी आता आद्वेक तयार होतो. पण कलाला आबांची परवानगी हवी असते, ती परवानगी घेते आणि मग ती शूट करण्यासाठी तयार होते. नंतर ती एकदम सजून धजून तयार होऊन आलेली असते, तेव्हा आद्वेक तिच्याकडे पाहतच असतो. कारण त्यावेळेला कला खरंच खूप सुंदर दिसत असते. त्याच्या मनाला माहिती आहे ती छान आहे, पण तो तिच्यासमोर कबूलच करत नाही. तिच्याकडे डोळे फाडून पाहत असतो. मात्र स्वामीनाथन सर भरभरून कौतुक करतात. खरंच तुम्ही आज ना लक्ष्मीसारख्या दिसत आहात. एकदम घरंदाज आणि लक्ष्मी कशी असेल देवाच्या स्वर्गातली तशी तुम्ही दिसताय, असंही ते कौतुकाने बोलू लागतात. आणि मग शूटसाठी सगळेजण तिथे जाऊन उभे राहतात. आद्वेकही स्वतःचे कपडे सावरत तिथे जातो. स्वामीनाथन सरांना खूप कौतुक वाटू लागतं ते पाहताना. आणि कॅमेरामॅनही सांगत असतो, खरंच इतकं सुंदर दृश्य आहे, तुम्ही दोघंजण एकमेकांना एकदम मेड फॉर इच अदर आहात. स्वामीनाथन सरही म्हणतात, खरंच जगात कोणाची अशी देवाने जर जोडी बनवेल असेल तर ती तुमचीच आहे. योगायोग म्हणा काही म्हणा, पण तुम्ही दोघं जोडीमध्ये इतके सुंदर दिसताय, तुम्हाला माहितीही नसेल. आणि ह्या गोष्टीने भारावून जातो आद्वेक आणि कला. पण आता खरं तर कुणाला सांगू शकत नाही ना. तो लगेच कलाशी भांडायला तिथे लागतो. स्वतःला काही ग्रेट समजू नको, तुला वाटत असं सुंदर दिसते पण तू अजिबात भारी दिसत नाही, माझ्याजवळ उभी राहिली म्हणून तरी थोडीशी बरी दिसते. त्या दोघांचं भांडण चालू असतं आणि लगेच स्वामीनाथन सर त्यांना विचारतात, काही झालं आहे का तुमच्या दोघांमध्ये? तुमचं दोघांचा चेहरा असं उतरलेलं का दिसतोय? एकदम फ्रेश राहा आणि एकदम छान फोटोशूट करा बरं. तेव्हा तो म्हणतो, हो सर, काही नाही झालेलं, आम्ही छान शूट करूया. इकडे फोटोग्राफरही सांगत असतो, तुम्हाला ना खरंच पोज द्यायची सुद्धा गरज नाही, तुम्ही दोघंजण एकमेकांसोबत इतके छान दिसताय आणि मी जसं जसं सांगतो आता तसं करा. आता तुम्हाला मंगळसूत्र घालताना फोटो काढायचा आहे. आद्वेकला हे ऐकल्यानंतर त्याचा खूपच हिरमोड होतो. जे करायचं नाही मनाविरुद्ध तेच करायला लागत आहे. आता कलाच्या गळ्यात तो तिसऱ्यांदा मंगळसूत्र घालत आहे. फोटो काढताना फोटोग्राफर म्हणतो, काही नाही, नॅचरल लुक आहे, काहीच सांगायची गरज नाही, इतका सुंदर दिसतोय. आणि ते दोघंजणं मग तिथे एकमेकांकडे बघत असतात. मंगळसूत्र घालत असतो आद्वेक आणि त्याला ते घालताना खरंच खूपच वाईट वाटत असतं की मला जबरदस्ती हे सगळं करावं लागते, पण चेहऱ्यावरती स्वामीनाथन सांगताय म्हणून हसू तर ठेवावंच लागेल. पण तो कुणास ठाऊक का कलाकडे सारखा पाहत असतो. त्याच्या मनाला माहिती आहे, पण तो आता मान्यच करत नाही का तो तिच्या प्रेमात पडलेला आहे. स्वामीनाथन सर सगळे फोटो बारकाईने पाहत असतात. खूप सुंदर दिसतंय, पोज द्यायला सांगता मग फोटोग्राफरही त्यांना सांगतो, खरंच स्वामीनाथन जी पोज सांगताय ती पोज द्या. त्या पोजमध्ये फोटो काढत असतात. रिंग सेरेमनीसारखी रिंग घालताना तुम्ही खाली बसा गुडघ्यावर टेकून, मग ते तुम्ही दोघं एकमेकांना रिंग घाला, अशा सगळ्या पोजेस फोटोग्राफर त्यांच्याकडनं करून घेत असतो. जणू काही त्यांच्या लग्नाची हौसच झाली नव्हती फोटो काढायची, ती सगळी काही आज फोटोशूटमध्ये पूर्ण होत आहे. कलाच्या प्रत्येक दागिन्याचे फोटो काढताना तिचा तो लूक, तिचं ते नॅचरल आणि असं सगळं काही एकदम नॅचरल येत असतं. फोटोग्राफर म्हणतो, मला तर काहीच मेहनत करावं लागत नाही, तुम्ही दोघंजण इतके सुंदर आणि इतके छान फोटो काढतात, तुमचं लुकही खूपच रिच आहे, असंही तो सांगतो. मग पैंजण घालण्याची वेळ येते आणि मग पोजमध्ये फोटोग्राफर सांगतो, तुम्ही ती त्यांच्या पायावरती पाय ठेवा आणि मग तो तुम्हाला पैंजण घाल. पैंजण घालत असताना कलाला खूप वाईट वाटत असतं की त्याच्या असं पायावर पाय द्यायचे, पण पोज द्यायची आहे म्हणून तिने दिली. नंतर ती पडणार तितक्यात आद्वेक तिला सावरून घेतो आणि फोटोग्राफर म्हणतो, काय लुक आहे आणि काय पोज होती, मला खूप आवडली पोज, खरंच कॅमेऱ्यात टिपली पण गेली. इकडे स्वामीनाथन सर सांगतात की आता खांद्यावरती हात ठेवून फोटो काढायला सांग. त्यांना अवघडल्यासारखं होत असतं. कॅमेरामॅनवाला म्हणतो की तो बोलतो की ती तुमचीच बायको आहे, तुम्ही काय एवढे अवघडल्यासारखे करताय, नॅचरल राहा ना, असं म्हणत तो त्यांना पुन्हा पोजेस सांगू लागतो. आणि मग आद्वेकला त्या सगळ्या पोज द्यावा लागत असतात. ते फोटोशूट इतकं सुंदर दिसत असतं आद्वेकचं आणि कलाचं. स्वामीनाथन सर इतकं भरभरून कौतुक करत असतं, पण आता एकदम अवघड अशी पोज दिलेली आहे फोटोग्राफरने. त्याने सांगितलं, कला तू ना त्यांच्या गळ्यात हात घाल आणि पाठीमागे तुझ्या हाताने हार्ट शेप बनव. मग ती ते प्रयत्न करू लागते आणि आद्वेकला सांगितलेलं असतं, तुम्ही त्यांच्या कपाळावरती चुंबन घ्यायचं. आता ही पोज खूपच अवघड आहे दोघांसाठी, त्यांना मन नसतं, पण स्वामीनाथन सरांचा आग्रह म्हणून हे सगळं करावं लागत असतं. ती त्याच्या पाठीमागनं हार्ट शेप बनवत असते हातांचा आणि तेव्हा एक फोटो काढला जातो. दुसरा फोटो असा असतो की आता आद्वेकने कलाच्या कपाळावरती चुंबन घ्यायचं. दोघंही खूप अवघडलेल्या परिस्थितीत असतात का एकदम मनाविरुद्ध असा फोटो काढायचा असतो. ते करताना त्याला खूपच अवघडल्यावानी होत असतं, पण फोटो इतके सुंदर आलेले असतात. तो तिच्या कपाळावर चुंबन घेतो आणि ते फोटो शूट पूर्ण होतं त्या शेवटच्या फोटोने. ते पाहून
स्वामीनाथन सरांनाही खूप छान वाटत असतं तुमच्या दोघांचे फोटोशूट इतके व्हायरल होणार, तुम्ही इतके प्रसिद्ध होणार याचं कौतुक करत असताना कला बाजूला होईचा प्रयत्न करते आणि तिचं मंगळसूत्र नेहमीप्रमाणे त्याच्यात अडकतं. तो म्हणतो तुम्हाला काही काम नाही का, दरवेळी माझ्यामध्ये काही ना काही अडकवून ठेवलेलं असतं तुमचं. मग ते दोघंजण एकमेकांना तिथनं सोडवतात. पण प्रत्येक फोटोग्राफर टिपत असतो. सगळे फोटो इतके रिच आणि इतके छान दिसत आहे म्हटल्यानंतर स्वामीनाथन सर म्हणतात तुमचे जेव्हा पेपरमध्ये फोटो येतील तुम्ही एक प्रकारे इतके मोठे प्रसिद्ध मॉडेल व्हाल आणि खरंच तुम्ही माझ्या आता ह्या प्रॉडक्टचे ब्रँड ॲम्बॅसेडर व्हावा अशी ही माझी इच्छा आहे, असंही फोटोग्राफरही म्हणतो. खरंच तुमचे ब्रँड ॲम्बॅसेडर हे जर असले तुमच्या प्रत्येक ज्वेलरीचे फोटो तर किती सुंदर वाटेल. इकडे नयना घरी येते. नयनाला खूप आनंद झालेला असतो, तिच्या मनाप्रमाणे आज फोटोशूट झालं आणि ते राहुलने मदत केली म्हणून झालं. तू जर होकार दिला नसता तर मी गेली नसते, तुझी मदत आहे मला, असंही ती राहुलला बोलते. आणि आज माझं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं. खरंच मी फोटोशूट खूप सुंदर केला आहे, मी खूपच लवकर प्रसिद्ध होणार असं ती राहुलला सांगत असते. आणि म्हणते मी आज ना खूप दमली आहे, मी आज लवकर झोपते असं म्हणत ती झोपायला निघून जाते. राहुल मात्र म्हणतो तू चांदेकरांचं नाव आता इतकं धुळीला मिळवणार, तुला आबा काही घरात ठेवणार नाही म्हणजे नाही, तुझी हकालपट्टी ह्या घरातनं 100% आणि तुझ्या हकालपट्टीचं सेलिब्रेशन मम्मा आणि मीही करेल असंही तो बोलतो. खरंच तू जर एवढे बोल्ड सीन दिले ते सीन पाहून तर आबा तुला 1 मिनटंही घरात ठेवणार नाही. नाही तुझी हकालपट्टी केली आबांनी तर काय नाव, मला खूप आनंद होत आहे असंही तो राहुल म्हणत असतो. लवकरच मम्मा आणि मी सेलिब्रेट करेल नाही ह्या घरातून गेल्याचं. त्याला आनंदाने असं आभाळ ठेंगणं वाटू लागलेलं आहे. इकडे काजल भाईला भेटायला आपले सोहम सर गेले. काजल सांगत असते आजचं कौतुक, मी ना आज असे चटचट पटपट सटसट कामं केली, आज ना मनासारखं मला काम करायला भेटलं. दररोज ना तू असतो मग माझ्यावर दडपण असतं. सोहम म्हणतो म्हणजे मी आलेलं तुला आवडत नाही, आज मी आलो नाही तर तुला आवडलं असं विचारू लागतो. ती म्हणते म्हणजे काय, तुला खरंच मी आलेलो आवडत नाही का, ठीक आहे मग मी तुला भेटायला येतच जाणार नाही, माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम होतो का. काजल लगेच बोलते अरे प्रॉब्लेम असं काही नाही रे, तुझं असतं ना शिस्तबद्ध पद्धत त्याने आपल्याला अडचण वाटते. एकदम शिस्तीत राहायचं, एकदम शिस्तीत काम ऐकायचं, ते एकदम ते सिस्टमॅटिक तुझ्या नजरेखाली वावरायचं म्हटलं कसं शिस्तीत राहायचं, काहीही कोणाला बोलायचं नाही, एकदम असं एकदम जंटलमन बनून तुझ्यासमोर राहावं लागतं, वागावं लागतं. मग त्याने मला ते अवघडल्यावानी होतं. पण आज मी एकदम खुल्ला माझ्या मनाप्रमाणे सगळं केलं. मला आजचं काम जे केलं आहे त्याच्यात खरंच खूप आनंद वाटला आणि तू आला नाही त्याच्यामुळे असं काही नाही, तुलाही मी मिस केलं असंही ती बोलते. पण ती सांगत असते ना की मला आज काम करताना खूप मदतही वाटली, खूप छान वाटलं. तेव्हा सोहम म्हणतो ठीक आहे मी उद्यापासून तुला त्रास देणार नाही, तुझ्या कामामध्ये मी अजिबात येणार नाही, बेस्ट ऑफ लक असं म्हणतो आणि तिथून मी आता निघतो असं म्हणत असतो. काजल म्हणते अरे काय झालं, तू माझ्याशी बोलत होता आता का बरं लगेच चालला आहे, थोडा वेळ थांब ना. सोहम म्हणतो मी तुला आता त्रास देणार नाही, जातो मी असं म्हणत तो तिथून तिला निरोप देऊन निघून जातो. काजल म्हणते याला काय झालं आहे, तिच्या लक्षातच येत नाही तिने जे वाक्य बोलले त्याने तो नाराज झाला आहे. इकडे कला मात्र खूप चिडलेली असते नयना दीदीवरती. तिच्या रूममध्ये ती येते तिला जाब विचारण्यासाठी. तेव्हा आवाज खाली कर, एवढ्या मोठ्या आवाजात तू तमाशा करू नको असं नयना कलाला बोलू लागते. आणि तुझा आवाज मला अजिबात आवडत नाही, हा ॲटिट्यूड मला इथे येऊन माझ्यासमोर दाखवायचं नाही. तुला असं वाटत असेल तू खूप ग्रेट आहे, माझ्यासमोर तू काहीच नाही हां असं नयना कलाला बोलू लागते. आणि कला तिला म्हणत असते तू जे आज वागले आहे त्याच्यामुळे चांदेकरांचं नाव किती खराब झालं, स्वामीनाथन सर किती चिडलेले होते, तू आली नाही, तुला मी इतके फोन केले तू एकही फोन उचलला नाही आणि स्वामीनाथन सरांसमोर तू एकटीने जाऊन डील केली मॉडेल बनण्यासाठी. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे अद्वेकला द्यायला लागत होती. अद्वेक तिथे किती अवघडलेला होता आणि स्वामीनाथन सर इतके चिडलेले होते, तुला एक फोन उचलता आला नाही, मी तुला किती फोन केले. तेव्हा नयना म्हणते तू ना माझ्यावर रुबाब करू नको, तू मला फोन केला पण मी माझ्या दुसऱ्या अडचणीत होते, कामात होते म्हणून मी तुझा फोन नाही उचलला आणि स्वामीनाथन सरांशी काय बोलायचं ते मी पाहून घेईल, तू अजिबात माझ्यामध्ये बोलू नको. तेव्हा ती म्हणते तुझ्यामुळे स्वामीनाथनसमोर अद्वैत तोंडावर पडला, त्याला तुझ्यामुळे कितीतरी प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली, तू कारणीभूत आहे ह्या सगळ्या गोष्टींना आणि माझ्याशी ह्या स्वरात तू बोलत आहेस, किती निर्लज्ज आहेस तू असंही ती तिच्या बहिणीला बोलू लागते. तेव्हा नयना म्हणते माझं मी काय करायचं मी पाहून घेईल, तू मला सल्ला द्यायची आणि काही बोलायची गरज नाही, इथून तू गेली तरी चालेल, आता मी खूप दमलेली आहे, मला झोपायचं आहे. तेव्हा कला म्हणते खरंच ताई मी तुझ्याशी सिरियसली बोलते तू काय काशी बोलत आहेस. मग तिथून ती निघून जाते. इकडे कला रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर पाहते अद्वैतचं सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं. ती सगळ्या वस्तू आवरावरी सुरू करते आणि अद्वैत तिथे येतो आणि तिला म्हणतो माझ्या सामानाला का हात लावतेस तू. तेव्हा ती म्हणते बेडरूममध्ये एवढी
तू पसारा करून ठेवलेला मला अजिबात आवडत नाही, म्हणून तो मी आवरत आहे. तेव्हा तो म्हणतो, तू जर बायकोच्या हक्काने हे करत असेल तर ते स्वप्न तुझं स्वप्नच राहील. मी तुझा काही कधीच नवरा होणार नाही. आज मी तुझ्यासोबत फोटोशूट केलं, त्याचा तू अर्थ काढू नको. तुला असं वाटेल नाही तर मी तुला बायको मानलं आहे, मग तू माझी बायकोसारखं सगळे कामं करतेस, तर तसलं काहीही होणार नाही. तू काही माझी बायको नाहीस आणि माझ्या सामानाला इथून पुढे हातही लावत जाऊ नको. माझं मी सामान आवरत जाईन. माझ्या रूममध्ये आहे, मी काय करायचं मी पाहून घेत जाईल. तेव्हा कला म्हणते, काय तू असं वागतोयस, तुला माहिती तरी आहे का, अशक्य आहेस तू. तुझ्यासोबत जुळून घेणं किंवा तुझ्यासोबत स्वप्न पाहणं, मी काही वेडी दिसते का तुला? इतके दिवस झाले मी इथं कशी ॲडजस्ट करते. मी जर अशी साधी भोळी राहिली असते तुझ्या हाताखाली टिकले पण नसते, कधीच मी इथून बाहेर गेलेले असते. पण मी ह्या घराची, ही तुझी, सगळ्यांचा विचार केला म्हणून फोटोशूटला आले होते. तेव्हा तो म्हणतो, मला स्वामीनाथन सरांना नकार देता आला नाही, पण तुला देता आला असता, तू काहीही कारण सांगायचं, का बरं तू होकार दिलास? तेव्हा ती म्हणते, तुला खरंच परिस्थिती कळत नाही. त्या क्षणाला काय काय होत होतं तुला दिसत नव्हतं. आबांचं नाव, तुमचं नाव, तुमच्या पेढीचं नाव ते वाचवण्यासाठी मी तुम्हाला मदत केली, त्याच्यावरती तू मलाच बोलत आहे, मला बोल लावतोयस. किती निर्लज्ज, निष्ठुर आहेस तू, अशक्य आहेस तू, अवघड आहेस तू, असं ती बोलू लागते. तिला खूप राग येत असतो. मी इतकी मदत केली, इतका त्याचं हे केलं आणि त्याच्या बदल्यात हा मला अशा शब्दात माझं वर्णन करतो, हे पाहून तर तिला खूपच जास्त राग येत असतो. आद्विक मात्र त्याचा ॲटिट्यूड दाखवत असतो. तुला कोणी मदत करायला लावली? मी तुझ्याजवळ मदत मागायला आलो होतो का? तू का मदत केलीस? तेव्हा ती म्हणते, मी ना फक्त आणि फक्त आजोबांचा विचार केला. मी आजोबांची परवानगी घेतली. आजोबांची परवानगी घेतल्यानंतर मला तुझी परवानगी घ्यायची गरज वाटलीच नाही आणि इथून पुढे मी तुझी नाही, फक्त आजोबांचाच विचार करून मदत करणार. आणि असं बोलते ती रागाने झोपायला निघून जाते, डोळे बंद करते. तिला खूप राग येत असतो आद्विकचा. आद्विक कोणत्या मनस्थितीत आहे हेही तिला समजत नसतं आणि आद्विकलाही. इकडे आजोबा सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले पेपरचं पहिलं पान खोलतात. पहिल्याच पानावरती चांदेकर ज्वेलर्सची नवीन डिझाईन्स आणि त्याच्यामध्ये जी फोटो आहे तो असतो कला आणि आद्विकचा. इतका रुबाबदार, इतका सुंदर फोटो पाहून आबांचा आज दिल खुश. आबा लगेच सगळ्यांना आनंदाने हाका मारायला लागतात. सगळेजण घाबरतात, तिथे येतात, काय झालं विचारू लागतात. तेव्हा आबा सांगू लागतात, आपल्या चांदेकरांचा ज्वेलरीचा पहिलाच लॉन्च झालेला आहे आणि त्याचे फोटोग्राफ्स आले आहे आणि त्याच्यामध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कला आणि आद्विकचे इतके सुंदर फोटो पाहून माझं मन खरंच खूप प्रसन्न झालं आहे, असं आजोबा कौतुकाने सांगू लागतात. सगळ्यांना फोटो पाहायला देतात. सगळेजण ते फोटो पाहू लागतात. फोटो पाहताना सगळ्यांना आनंद होत असतो. मात्र रोहिणीला हे फोटो पाहून अजिबातच आनंद झाले नसते. हे कधी आणि कसं झालं असं ती विचारू लागते. आणि इकडे नैना मात्र म्हणते, दरवेळी ही माझ्या समोर जिंकते, हिला कसं कळलं मी फोटो करणार होते, मी गेले नाही म्हणून हिला चान्स भेटला आणि लगेच तिने चान्स मारून घेतला, माझ्या आनंदावर विरजण घातलं, असं नाही ना मनातल्या मनात बोलत असते. राहुलला रोहिणी विचारते, हे कधी आणि कसं झालं? त्याच्याकडे डोळे वाटारून पाहते. तो म्हणतो, मला काय माहिती. तितक्यात आजोबांचा फोन वाजतो. फोनवरती त्यांना एक अज्ञात व्यक्तीचा फोन येतो. ते ऐकल्यानंतर आबा खूपच जोरात चिडतात आणि म्हणतात, हे कधी झालं, कसं? सगळेजण म्हणतात आबांना, आबा काय झालं आहे, कशाबद्दल बोलताय? आणि रोहिणी मात्र आद्विकचा फोटो पाहत असते. कलालाही वाईट वाटत असतं की एवढं काय झालं आहे, आबा का बरं चिडले एवढे. आबांकडेच ती पाहत असते. आबांना सगळेजण विचारत असतात, पण आबा फोनवरती बोलता बोलता म्हणतात, ठीक आहे, मला काही यातलं माहीत नाही, मी बाहेर येऊनच बघतो, ठीक आहे, मी नंतर फोन करतो, असं म्हणत आबा तडक उठतात आणि बाहेर निघतात. त्यांच्या मागे सगळेजण हाका मारतात. आबांना काय झालं विचारताय, पण आबा पुढे जातात. आबांच्या मागे सगळेजण जातात. आता त्यांच्या बाहेर गेटच्या समोर एकीकडे कलाचा आद्विकचा फोटो आणि एकीकडे नैनाचा बोल्ड ज्वेलरीतला फोटो, असे 2 फोटो लावलेले असतात. प्रत्येकाच्या नजरेत तो एकच फोटो असतो जो नैनाचा त्या व्यक्तीसोबत असतो. इतका बोल्ड, ते पाहून सगळ्यांना धक्का बसतो. आपल्या घरातली सून असलं काही करते हे पाहून तर सगळ्यांनाच वाईट वाटतं. इकडे मात्र नैनाला खूप आनंद होत असतो. अरे वा, माझंही फोटोशूट लॉन्च झाले आजच. आता माझं सगळ्यांना कौतुक वाटेल, सगळ्यांना माझं महत्त्व कळेल, मी किती चांगली आहे आणि हुशारी आहे, माझंही मॉडेलिंगचं स्वप्न पूर्ण झाले आहे, हे पाहून सगळ्यांना आनंद वाटेल. मात्र कलाला ते पाहिल्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो. घरातला प्रत्येक व्यक्ती शॉकमध्ये आहे आणि पत्रकारांनी तिथे त्याच वेळेला धाव घेतलेली असते. पत्रकार विचारू लागतात आबांना की तुमच्या 2 सुनांनी एकीने मोठा आदर्श ठेवला आहे घरंदाज म्हणून आणि एकीने तुमची आब्रू इतक्या बोल्ड सीनमध्ये, इतक्या छोट्या छोट्या तोकड्या कपड्यांमध्ये दिली, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं आबांना प्रश्न विचारू लागतात. नैना त्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलणारच असते, पण पत्रकारांच्या चाकूला जिभेला जशी धार असते तशी धार लावलेली ते इतके प्रश्न करतायत, ते पाहून कुणाला काहीही उत्तर देता येत नसतं.
त्यावेळी मात्र कला मैदानात उतरते. कला मात्र आता सगळ्यांची तोंड बंद करणार. ती पत्रकारांना म्हणते, हा प्रत्येकाचा प्रश्न असतो आणि तिने जो फोटोशूट केला तो तिचा प्रश्न आणि आम्ही जो केला तो आमचा प्रश्न. आमच्या घराण्यामध्ये कोणालाही कसलीही बंदी नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती बंधन घातलं जात नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्याप्रमाणे मनमोकळेप्रमाणे ह्या घरात वागतं. पण आता आम्ही सुना आहे, आम्ही निर्णय घ्यायचा ना, आम्ही मोकळीकतेचा किती फायदा घ्यायचा आणि किती नाही. चूक घडली तर ती आमच्याकडनं घडली, आबांकडनं नाही. पुढे जे काही होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू शकू. तेव्हा आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.